माझ्या त्यावेळच्या जत पॅटर्नमुळेच नंतर जतमध्ये काँग्रेसचा आमदार निवडून आला. त्यामुळे आत्तासुद्धा सांगली जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मला पाठिंबा दिला तर भविष्यात माझ्या माध्यमातून काँग्रेसला ऊर्जित अवस्था येऊ शकते, असे मत ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केलं. प्रकाश शेंडगे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अपक्ष उमेदवार लोकसभेत निवडून येऊ शकत नाही, त्यामुळे दादा घराण्याने शेंडगे कुटुंबातील मायासारख्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असं सांगून प्रकाश शेंडगे पुढे म्हणाले, विशाल पाटील यांची उमेदवारी ही काय आरक्षणवादी नाही. प्रकाश आंबेडकर यांना आपली आरक्षणवादी भूमिका बदल करूनच विशाल पाटील यांना पाठिंबा द्यावा लागेल. आणि जरी सांगलीत प्रकाश आंबेडकर यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा दिला तरी आम्ही अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना दिलेला पाठिंबा कायम ठेवणार आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहणार आहे, असंही प्रकाश शेंडगे यांनी यावेळी सांगितलं. सांगली लोकसभा मतदारसंघातून मी 19 तारखेला माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, असं सांगून प्रकाश शेंडगे पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील प्रस्थापित नेते ओबीसी समाजातील नेत्यांची उमेदवारी नेहमी डावलतात. मात्र आता माझ्या पक्षाकडे तिकिटांची फॅक्टरीच आहे. ओबीसी समाजातील नेत्यांना अन्य पक्षाकडे आता उमेदवारीसाठी जावे लागणार नाही, असंही प्रकाश शेंडगे यांनी यावेळी सांगितलं. नाही, उलट मीच काँग्रेसला मदत केली होती. त्या ठिकाणी जत पॅटर्न त्याला म्हणतात की काँग्रेस बरखास्त करून त्या ठिकाणी मी भाजपचा उमेदवार होतो आणि त्या ठिकाणी माझ्यासोबत त्या ठिकाणचे काँग्रेसचे सगळे नेते कार्यकर्ते आल्यामुळं त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या बलाढ्य नेत्याचा जो आहे तो पराभव आम्ही करू शकलो. आणि म्हणून या ठिकाणी एका बलाढ्य नेत्याचा पराभव करायचा आहे. आणि त्यामुळं आता काँग्रेसने जत पॅटर्न या ठिकाणी जर राबवला तर पुन्हा एकदा जे आहे काँग्रेसचं जे आहे ते पण काँग्रेसही टिकते. तिथं आमचं शेंडगे घराण्याचं जे गट आहे तोही टिकतोय, दादा घराण्याचं हे टिकतं. आणि विकासाचं रोल मॉडेल जे आहे ते दादांचं दादांच्या विचाराचं जे रोल मॉडेल विकासाचं जे आहे ते आम्ही दोघे मिळून जे आहे ते आम्ही या ठिकाणी हे करू शकतो. मी त्यावेळी मी जत पॅटर्न ज्यावेळी केला, काँग्रेस बरखास्त केली, त्यावेळी आमच्या बैठकीत मी काँग्रेसच्या नेत्यांना मी शब्द दिला की या ठिकाणी मी आमदार जरी झालो तरीसुद्धा भविष्यातल्या ज्या काही निवडणुका असेल, खालच्या निवडणुका ज्या आहेत की वरची निवडणूक मी लढतो, तुम्ही मला मदत करा, खालच्या निवडणुका तुम्ही लढा. त्यामुळे त्या ठिकाणी पंचायत समिती निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद निवडणुका झाल्या, त्या ठिकाणी काँग्रेसच्या जे कोणी उमेदवार उभा राहिले त्या सगळ्यांना मी उभा केलं आणि निवडूनही आणलं. आज त्या ठिकाणी त्यामुळं काँग्रेस आज आमदार आहे. त्यामुळे माझा शब्द मी तंतोतंत पाळलेला आहे. हो नक्कीच, त्याच्यामुळं काँग्रेसचा गट टिकला ना. तिथला जतमधली काँग्रेस टिकवण्याचं काम मी केलेलं आहे. कारण मला आमदार केला, त्यांनी संपर्क केला, मला सहभाग नोंदवला, त्यांनी सहयोग दिला, त्या माध्यमातून मी निवडून आलो. माझ्यानंतर मी काँग्रेस टिकवली तिथली आणि आज तिथला आमदार झालेला आहे. तसंच जर या ठिकाणी जर सहकार्य केलं सांगलीमध्ये जत पॅटर्नप्रमाणे, तिथं सांगलीमध्ये सुद्धा तोच विषय जो परत होऊ शकतो, मी निवडून येऊ शकतो आणि या ठिकाणी भविष्यात काँग्रेसही त्या ठिकाणी टिकू शकते. असं काय बोलणं झालं का तुम्ही काँग्रेसच्या कुठल्या नेत्याबरोबर? सांगलीची लोकसभा लढण्याचा निर्णय मी यापूर्वीच आपल्या सगळ्यांच्या पुढं व्यक्त केलेला आहे. सांगलीच्या लोकसभेचा माझा फॉर्म जो आहे तो 19 तारखेला 19 एप्रिलला कार्यकर्त्यांचा मेळाव्यासोबत त्या ठिकाणी माझा अर्ज जो आहे तो अर्ज सांगलीमध्ये भरला जाणार आहे. विशाल पाटील जे काँग्रेसचे नाराज उमेदवार आहेत ते अपक्ष अर्ज भरणार आहेत अशाही बातम्या येत आहेत, पण अजून त्यांचं निश्चित काही नाही आहे. आज नागपूरला परत पक्षश्रेष्ठींच्याकडे गेल्याच्या बातम्या आहेत, पण दिल्ली वाऱ्या झाल्या, नागपूर वाऱ्या झाल्या, परंतु काँग्रेसकडून कुठलाही प्रतिसाद आजपर्यंत त्यांना मिळालेला नाही. एकीकडे काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत नाही आहे, दुसरीकडे अपक्ष भरण्याची सुद्धा त्यांची तयारी सुरू आहे अशी माहिती माझ्यापुढे येत आहे. मध्यंतरी प्रतीक पाटील त्या ठिकाणी मला मुंबईमध्ये भेटले,
कालही मला इथे सांगलीमध्ये ते मला भेटले आणि त्यावेळी आमच्या चर्चेमध्ये त्यांना मी स्पष्ट सांगितलेलं आहे की सांगलीमध्ये जर ह्या प्रस्थापित उमेदवाराचा जर पराभव करायचा असेल तर शेंडगे घराणं आणि दादा घराणं दोघांनी एकत्र मिळून जर ही लढाई लढली तर विजय हा सोपा होणार आहे. कारण अपक्षाच्या काठीनं प्रस्थापित उमेदवाराचा पराभव जो आहे तो कधी कुठे झालेला नाही, ऐकलेला नाही आहे. आपल्याच माध्यमातून कळले की प्रकाश आंबेडकरनी विशाल पाटील जर अपक्ष लढले, पाठिंबा म्हणजे जर अपक्ष लढले तर पाठिंबा असं काहीतरी मी समजलं. ज्या दिवशी तुम्हाला पण जर विशाल पाटील लढले, अपक्ष लढले आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी त्यांना उघडपणे पाठिंबा जरी दिला तर एकीकडे ज्यावेळी त्यांनी मला पाठिंबा दिला त्यावेळी मी सुद्धा त्यांना अकोल्यामध्ये आमच्या ओबीसी पक्षाचा पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यांनी जरी माझा पाठिंबा काढून त्यांनी जर विशाल पाटलांना जर पाठिंबा दिला तरीसुद्धा आम्ही दिलेला शब्द आम्ही पाळणार आहे. आमचा पाठिंबा प्रकाश आंबेडकरांना कायम असेल. त्यांचा पाठिंबा जो आहे त्यांच्या पॉलिटिकल गणितामध्ये जर एका ओबीसी नेत्याचा पाठिंबा काढून जर प्रतीक पाटील किंवा विशाल पाटलांना जर त्याला पाठिंबा द्यायचा असेल, कारण यापूर्वी दोघांनी एकत्रितपणे आम्ही मेळावे घेतलेले आहेत, लाखांचे मेळावे घेतलेले आहेत. त्या ठिकाणी आम्ही एक धोरण नक्की केलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये ज्या काही निवडणुका होतील त्या ठिकाणी आता आरक्षणवाद्यांनाच मतदान करायचं हे आमचं नक्की ठरलेलं आहे. आणि त्या भूमिकेशी आम्ही तर कायम आहे. आंबेडकर साहेबसुद्धा त्या भूमिकेशी कायम राहतील अशी आमची अपेक्षा आहे. कारण विशाल पाटलाची उमेदवारी ही काही आरक्षणवाद्याची नाही आहे आणि म्हणून त्यांना त्यांच्या भूमिकेशी आधी फारकत घ्यावी लागेल आणि मग विशाल पाटलाला पाठिंबा द्यावे लागेल. पण त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो ही जी आरक्षणवादी जनता जी आहे, ज्यांचा विश्वास आमच्यावरती आहे, त्यांचा विश्वास आंबेडकर साहेबांच्यावरती आहे, जे मागासवर्गीय जे समाज आहे त्यांच्या भावना मात्र ज्या आहेत त्या भावना मात्र अशावेळी दुखावल्या जातील. त्यामुळं अशा प्रकारची भूमिका मला वाटत नाही की प्रकाश आंबेडकर घेतील. आता माढा लोकसभा मतदारसंघात पाहायला गेलं तर लक्ष्मण हाके हे पवारांच्याकडं खेपं घालत होते. पण शेवटी त्याने मोहिते पाटलांनाच उमेदवारी दिली आणि त्यांना उमेदवारी दिल्याला लगेच माझ्याकडे आले. मी म्हटलं हे आपलाच पक्ष आहे, पाहिजे तेवढी तिकीट आपली फॅक्टरी तिकिटांची आहे, त्यामुळं तुम्ही तिकीट. आज त्यांनी प्रचार पण चालू केला लक्ष्मण हाकेंनी. 16 कुटुंब पाटील काय भेटले त्यांच्याबरोबर? मी काँग्रेसचे नेते प्रतीक पाटील यांना मी उघडपणे त्यांना समक्ष प्रस्ताव त्या ठिकाणी दिलेला आहे. आपल्या माध्यमांच्या माधूनसुद्धा मी गेल्या प्रेसमध्ये सुद्धा हा विषय मी हे केलेला आहे. मुंबईतल्या प्रेसमध्ये सुद्धा मी हा विषय केलेला आहे की सांगलीमध्ये जर जत पॅटर्न आपण राबवला तर या ठिकाणी नक्कीच भाजपच्या उमेदवाराचा पाडाव आपण त्या ठिकाणी करू शकू आणि भविष्यातल्या सगळ्या लढाया ज्या आहेत त्या एकत्रितपणे लढून दोन्ही हे जे आहे त्या ठिकाणी सत्ता मिळू शकते.